सर्वांचा विशेष आभार शैलेशदा वडनेरे फाउंडेशनच्या वतीनं। खरं तर ही संकल्पना सगळ्यांनाच आवडलेली आहे आणि आज प्रत्येक बदलापूरचा नागरिक या ठिकाणी खुश झालेला आहे। सामना कसा असावा याचं ज्वलंत उदाहरण या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे या फाउंडेशनच्या वतीनं। आणि आज खरं तर उघड्या डोळ्यांनी पाहिलेलं स्वप्न या ठिकाणी शैलेशदा वडनेरे फाउंडेशनच्या वतीनं या ठिकाणी कंप्लीट झालेले। मॅचला झाली आहे सुरुवात। या आपण जाऊया कॉमेंट बॉक्स मध्ये, तिकडे जोडले जातील सोमनाथजी खाडे सर। धन्यवाद धन्यवाद, थँक्यू सो मच महेशजी धुळे सर, त्याचबरोबर राहुलजी चव्हाण सर, माझ्या दोन्ही समालोचक मित्रांचं मनापासून आभार। अभि वॉरियर संघ मैदानात उतरलाय, षटक क्रमांक पहिलं चालू झालंय, 2 चेंडू टाकले अनिकेत मतेनं आणि 1 धाव खर्च करत असताना 1 विकेट मिळवली आहे। 5 षटकांच्या मॅचला सुरुवात, पूर्वार्धात आपण आहोत। जबरदस्त मुकाबला, बदलापूर प्रीमियर लीगचा हा थरार अतिशय दर्जेदार आणि दमदार हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडतोय। इथे पहा, दुसऱ्या धावेसाठी आलेत, लक्ष नव्हतं आणि निश्चितच 2 धावा इथे कंप्लीट झाल्या। स्कोरबोर्ड वरती जोडल्या जातील। अभि वॉरियर्स आणि त्यांच्या विरोधात आर्यन अन्ना ग्रुप या 2 संघांच्या दरम्यान मॅच सुरू झाली आहे। बॅटिंग करत असताना अभि वॉरियर्स संघाचे सलामीचे 2 फलंदाज मैदानात आले, हिमांशु सिंग आणि राज लहाने। हिमांशूनं मात्र इथे नाराज केलं। पहिल्याच बॉलवरती गोल्डन डकचा शिकार होत असताना अनिकेत मते ऑफस्टम्पच्या जास्त बाहेर, इथे आपण पाहताय चेंडू ड्रॉप झाल्यानंतर अजून बाहेर निघाला। अंपायर डिसिजन वाईट बॉल, अवांतरची धाव मिळेल, 1 बाउन्सचा इशारा सुद्धा गोलंदाजाला दिला जातोय आणि निश्चितच इथून धोक्याची घंटा। अवांतरची सिंगल मिळते, स्कोर कार्ड पुढे सरकलं 4 वरती। अभिषेक जाधव यांच्याकडनं सलगच्या 2 षटकाराला 1000चं पारितोषिक। संघाचे संघ मालक आहेत। इथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, नक्की काय घडलंय आता पंच आपल्यापर्यंत निर्णय नक्कीच पोहोचवतील। 4 टोटल 6, टोटल धावा 6, षटकार मिळतोय। 2 धावा धावून पडून पूर्ण केल्या, त्यानंतर डायरेक्ट हिट करत असताना निश्चित थ्रो आणि ओव्हर थ्रोच्या स्वरूपात 4, अशा टोटल एकंदरीत 6 धावा मिळत आहेत। अभिषेक जाधव संघाचे संघ मालक, ज्यांच्या वतीनं सलगच्या 2 षटकाराला 1000चं पारितोषिक। 1 षटकार आला या बॉलवरती, पुढच्या बॉलवरती सिक्सर येईल का? बॅटिंग करत असताना बॅट्समन मैदानाच्या आत राज, निश्चितच या मैदानावरती बॅटिंग करत असताना राजचा खेळ सातत्यानं बहरलेला आपण पाहिलाय। राज लहाने कासगावचा सुपरस्टार प्लेअर आहे, मैदानावरती उतरलाय, निश्चितच सलामी करत असताना आपल्या टीमसाठी या ठिकाणी उत्कृष्ट बॅटिंग अद्यापपर्यंत करतोय। गोलंदाज तयार अनिकेत। पहिल्या षटकात आपण आहोत। एकंदरीत या षटकातील 4 चेंडूंचा खेळ संपन्न झालाय। धावफलकावरती 10 धावा आल्यात। अभिषेक जाधव संघाचे संघ मालक, ज्यांच्या वतीनं सलगच्या 2 सिक्सरला 1000चं पारितोषिक। 1 षटकार मिळालाय, या बॉलवरती सिक्सर येतोय का? बॅटची कडा लागली आहे, चेंडू मागे आलाय, झेलची सुवर्ण संधी आणि या संधीचं इथे सोनं केलंय। फलंदाज मैदानाच्या बाहेर जात असताना मोठी विकेट मिळाली आहे। राज लहाने कमबॅक। यस जबरदस्त झेल पकडली आहे। दुसरा फलंदाज मैदानाच्या बाहेर जात असताना 10 या आकड्यावरती आज आपण पाहिलं। स्पर्धेला सुरुवात झाली शैलेश वडनेरे फाउंडेशन आणि बदलापूर ग्रामीण क्रिकेट वेलफेअर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानानं अतिशय दर्जेदार हा सोहळा। BPL बदलापूर प्रीमियर लीग, ज्या स्पर्धेची चर्चा फार दिवसापासून आपण ऐकत होतात, अतिशय सुंदररित्या आपण पाहिलं तर ऑक्शन पार पडलं। त्यानंतर आज अगदी डामडौलामध्ये दिमाखात संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण सुरुवात केली आणि
ग्रँड ओपनिंग सेरेमनी नंतर आपण 2 सामने आज प्रेक्षणीय पाहिले. आजच्या संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं पोलीस वर्ग आणि पोलीस मित्र त्याचबरोबर त्यांच्या विरोधात फाईट करत असताना कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांच्या दरम्यान एक मॅच आपण पाहिली. तो सामना सुद्धा अतिशय प्रेक्षणीय आणि चुरशीच आपण पाहिला. त्यानंतर आपण या अगोदर न भूतो न भविष्यती असा एक सामना पाहिला. शिवसेना नगरसेवक आणि त्यांच्या विरोधात भारतीय जनता पार्टी नगरसेवक हा जबरदस्त चित्तथरारक सामना आपण सर्वांनी या ठिकाणी अनुभवला. शैलेशजी वडनेरे साहेबांचं करावं तेवढं कौतुक नक्कीच थोडं असणार आहे. ही अभूतपूर्व संकल्पना फार कमी वेळा कुठंतरी आपल्याला पाहायला मिळत असते आणि ही संकल्पना या ठिकाणी जरूर बदलापूर नगरीमध्ये आपण अनुभवली. प्रेक्षकांचा प्रचंड गर्दी महापूर आपण पाहिला. फुलटोच लॉंगॉनवरती चेंडू ट्रॅव्हल होतोय. फिल्डर त्या ठिकाणी दूरवरनं येत आहेत. चेंडूला पकडून फेकतायत. एक सिंगल मिळेल. सिंगल एका धावेच्या मदतीनं स्कोअर कार्ड पुढे सरकलं ते 11 वरती. षटक क्रमांक पहिलं संपलं 10 धावांसाठी. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात झाली. गोलंदाज भावेश आला गोलंदाजीसाठी. भावेश लहाने पहिल्या बॉलवर सिंगल. त्यानंतर इथे दिशा पाहिली जाते. पंच आमच्याकडे वळाले सांगतायत व्हाईट बॉल. अवांतरची खून करतायत. एक सिंगल मिळतीये. स्कोअर कार्ड वरती जोडली जाईल. धावफलक 12 वरती. दुसरा षटकाचा खेळ सुरू आहे. निश्चितच आजच्या रात्रीमध्ये आपण पाहिलं तर शेड्यूलमध्ये थोडंसं डिले जरूर आहोत. मात्र तरी सुद्धा प्रेक्षक राजाची गर्दी जर आपण पाहिली तर अजूनही मॅचचा आनंद घेत असताना भरपूर प्रेक्षक मैदानाच्या चारही बाजूला पाहायला मिळत आहेत. जगन्नाथ क्रीडा संकुल, ऐतिहासिक क्रीडानगरी आणि या ऐतिहासिक क्रीडानगरीमध्ये चाललेला बदलापूर प्रीमियर लीगचा हा दैदिप्यमान सोहळा. ओव्हर नंबर 2 चा खेळ आणि निश्चितच या षटकामध्ये आपण पाहिलं तर यावेळेस फटका पहा. वाईडिश लॉंग ऑफला फिल्डर धावतोय. प्रचंड मेहनत त्या ठिकाणी. दूरवरती जाऊन चेंडूला अडवलं, फेकलं. दुसऱ्या धावेसाठी आले आणि दुसरी धाव या ठिकाणी कंप्लीट केली आहे. षटक क्रमांक 2 भावेश लहानेच्या खांद्यावरती जबाबदारी दिली. निश्चितच गोलंदाजी करत असताना आपण पाहताय अद्यापर्यंत 3 चेंडू टाकलेत, 4 धावा खर्च केल्यात. अभि वॉरियर्स, अभिषेक जाधव साहेबांचा संघ, दुसऱ्या बाजूनं बाळादादा राऊत यांनी प्रस्तुत केलेला आर्यन अन्ना 11. इथे फटका पहा एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं. फिल्डर त्या ठिकाणी दूरवरनं जातायत, अडवतायत, फेकतायत. यस, 2 धावा सुद्धा कंप्लीट करतायत. 2 धावा इथे या धावफलकावरती ऍड केल्या जातील. टोटल 16 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. 2 गड्यांच्या मोबदल्यात 16 धावा. पहिल्या षटकात 10 धावा पाहिल्या. त्यानंतर आपण पाहिलं तर 2 विकेट सुद्धा पहिल्या षटकामध्ये. त्यानंतर ओव्हर नंबर 2 ला इथे सुरुवात झाली आहे. भावेशच्या माध्यमातून 4 चेंडू टाकलेत, 6 धावा त्यानं इथे खर्च केल्यात. राईट मोर द विकेटनं पुन्हा एकदा तयार. स्ट्रायकिंग एंड वरती बॅट्समन अभय चौधरी, युवा यंगस्टर. अलीकडे आपण पाहत असाल तर निश्चित भरपूर चांगला खेळ, ऑलराऊंडर खेळ त्याच्या माध्यमातून नेहमीच पाहायला मिळतो. इथे संधी मिळाली आहे बॅटिंग करत असताना टॉप ऑर्डरमध्ये. उत्कृष्ट दर्जाचा गोलंदाज सुद्धा आहे. जय हनुमान जोवेली या संघाला बिलॉंग करतो. स्ट्रायकिंग एंड वरती तयार. भावेशकडनं भरपूर साऱ्या अपेक्षा. इथे जागेवरनं टोलावलाय, फटका सुंदर आहे. नेत्रदीपक एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं कडक हिट. 1 बाउन्स, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. BPL चौकार.
युवा खेळाडू आहे अभय चौधरी आणि त्याच्यासाठी हे डीजे गणेश यांचं संगीत वाजलं. उमर हे 16 साल. 2 षटकांचा खेळ संपलाय. 20 धावा धावफलकावर. चला बरोबर 10 मिनिटांमध्ये 2 षटकं कंप्लीट झाली आहेत. आपल्याला वेळेच्या बाबतीत सर्वांना बंधनकारक राहावं लागेल. टाइम इज मोर दॅन मनी. वेळेच्या बाबतीत आपल्याला इथून मात्र तत्पर राहावं लागेल. भरपूर मोठं शेड्यूल आपल्याला इथून कंप्लीट करायचं आहे याची काळजी इथूनच घ्यावी लागेल. ऑलरेडी आपण शेड्यूल प्रमाणे गेलो तर फार उशिरा आहोत. सलगचे 3 चौकार आणि सलगच्या 3 षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक अभिषेक जाधव यांच्या वतीनं. संघाचे संघमालक आहेत अभि वॉरियर्स आणि निश्चितच प्रत्येक खेळाडूच्या चौकार हॅट्रिक षटकार हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी डिक्लेअर होतोय. 2 षटकांचा खेळ इथे संपन्न झालाय. चला घाई करा, स्पीडअप करा. थोडासा वेळेच्या बाबतीत आपण सर्वांनी कटिबद्ध असणं गरजेचं आहे. षटक क्रमांक 3 गोलंदाज गोलंदाजीसाठी तयार. ओम देशमुख आलाय गोलंदाजीसाठी. पहिलाच बॉल हुक केलाय. फटका सुंदर आहे. दूरवरनं फिल्डर येतोय त्या ठिकाणी. चेंडूला अडवेल, पकडून फेक करेल तोपर्यंत या ठिकाणी 2 धावा कंप्लीट झाल्या. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. षटक क्रमांक 3 ला इथे सुरुवात झाली आहे. 22 धावा. 2 गड्यांच्या मोबदल्यात 22 धावा. पहिल्या चेंडूवरती 2 धावा इथे येत आहेत. ओम देशमुख यंगस्टर खेळाडू. खांद्यावरती जबाबदारी. 2 षटकांमध्ये धावा जर आपण पाहिल्या तर 20 बनल्या होत्या. षटक क्रमांक 3 ला सुरुवात झाली आहे आणि निश्चितच इथून कशा पद्धतीने खेळ पुढे सरकेल हे आपल्याला पाहायचंय. दोन्ही संघ मातब्बर आहेत. एकाहून एक चांगल्या दर्जाचे प्लेयर तुम्हाला संपूर्ण बीपीएल मध्ये पाहायला मिळतील. बदलापूरकरांच्या स्वप्नातील आणि मानाची स्पर्धा. निश्चितच शैलेश वडनेरे फाउंडेशन आणि बदलापूर ग्रामीण क्रिकेट वेलफेअर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानानं चाललेला हा क्रिकेटचा सोहळा. आज जसं ओपनिंग झालं तसं आपण पाहिलं की प्रेक्षक राजाची प्रचंड गर्दी मैदानाच्या चारही बाजूला आपल्याला पाहायला मिळाली. निश्चितच प्रेक्षणीय मॅचेस त्याचबरोबर रेग्युलर मॅचेस आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकाहून एक चांगल्या दर्जाचे खेळाडू ज्या पद्धतीनं तुम्हाला रेग्युलर मध्ये पाहायला मिळत आहेत. निश्चितच इथे फटका फसलाय. झेलची सुवर्ण संधी. टॉपेज लागलाय आणि फलंदाज मैदानाच्या बाहेर जात असताना रुपेश भुईरला इथून मैदान सोडावं लागलं. फटका फसला. बॅटची आपण पाहिली तर वरची कडा आणि त्यानंतर मैदान सोडत असताना रुपेश भोईर. गोलंदाज ओम चांगली गोलंदाजी करतोय. यंगस्टर गोलंदाज ज्याच्यावरती जबाबदारी दिली. पहिल्या बॉलवर 2 धावा खर्च केला. दुसऱ्या चेंडूवर डॉट. या चेंडूवर विकेट मिळवली आहे. षटक क्रमांक चालू झाले 3 आणि निश्चितच या षटकामध्ये अजून एक धक्का दिलाय. ओम गोलंदाजी मार्कवरनं. अजूनही या षटकातील 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. बॅटिंग करण्यासाठी बॅट्समन मैदानावरती सज्ज होतोय. तीन बाद 22 धावा इथे स्कोरबोर्ड वरती. बदलापूर प्रीमियर लीग शैलेशजी वडनेरे साहेबांनी स्वप्न पाहिलं आणि निश्चितच शैलेशचे वडनेरे फाउंडेशन आणि बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन वेलफेअर या संपूर्ण टीमनं भरपूर मेहनत घेतली शैलेश दादांच्या मार्गदर्शनाखाली आणि निश्चितच ही स्पर्धा आपण गेल्या वर्षी सुद्धा पाहिली. पहिल्या पर्वामध्ये अतिशय दमदार सोहळा पार पडला. त्यानंतर दुसऱ्या पर्वामध्ये आम्हाला नवीन संकल्पना, नवीन जोश आणि नवीन काहीतरी करून दाखवायचं आहे या अनुषंगानं स्वप्न पाहिलं आणि आज स्वप्न सत्यात उतरत असताना संपूर्ण बदलापुरातील खेळाडूंना अगदी मोठं मानाचं प्लॅटफॉर्म, हक्काचं प्लॅटफॉर्म या ठिकाणी उभं केलं. शैलेश वडनेरे फाउंडेशनचं आपण मनापासून कौतुक करूयात. अतिशय दर्जेदार आणि दमदार हा सोहळा या ठिकाणी पार पडतोय. ओव्हर नंबर 3 चा खेळ. आडव्या बॅटनं खेळलेला फटका. चेंडू जातोय
सीमारेषेच्या दिशेनं त्या ठिकाणी फिल्डर आहे, पकडून फेक करेल, सिंगल एकच मिळतीये. अतिशय सुंदर लाईव्ह कव्हरेज आपल्याला पाहायला मिळतंय. इथे आपण पाहताय 25 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात. आज खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांसाठी एक अभूतपूर्व गोष्ट पाहायला मिळाली. फार कमी वेळ अशा निश्चितच अभूतपूर्व घटना घडत असतात. एकाच प्लॅटफॉर्मवरती, एकाच मंचावरनं, एकाच मैदानात शिवसेनेचे सर्व नगरसेवक आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व नगरसेवक एकत्रित आणून अगदी मैत्रीपूर्ण सामना या ठिकाणी पाहायला मिळाला. हा मैत्रीपूर्ण सामना निश्चितच ज्यांच्या आपल्याला सुपीक संकल्पनेतून पाहायला मिळाला, शैलेश वडनेरे साहेबांचं त्यासाठी आपण विशेष कौतुक करूयात. अतिशय जबरदस्त आणि अभ्यासपूर्ण हा संपूर्ण सोहळा पार पडतोय. शैलेशजी वडनेरे साहेब म्हटलं म्हणजे कार्यसम्राट नगरसेवक. निश्चितच त्यांच्या कार्याची जर दखल घेतली तर आपल्याला संपूर्ण रात्र कमी पडेल अशा पद्धतीचे उपक्रम सातत्यानं शैलेशजी वडनेरे साहेबांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत असतात. अगदीच मागच्याच महिन्यामध्ये पार पडलेल्या महिला दिनानिमित्त त्यांच्या माध्यमातून संपूर्ण परिसरातील बदलापुरातील महिला भगिनींचा मान सन्मान करण्याचा एक विशेष सोहळा त्यांनी महिला दिनाच्या निमित्तानं त्या ठिकाणी अरेंज केला आणि त्या सोहळ्याला सुद्धा निश्चित एक भरपूर मोठं मानाचं स्वरूप प्राप्त झालेलं पाहायला मिळालं. त्याचबरोबर सर्व आघाड्यांवरती सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, कुणाला वैयक्तिक मदत असेल किंवा अशा प्रकारचे सामाजिक आणि क्रीडा महोत्सव भरवणं, या सर्व आघाड्यांवरती शैलेश वडनेरे साहेबांचं निश्चितच नेहमीच योगदान राहिलंय. बदलापूरच्या या संपूर्ण नगरीमध्ये विशेष कौतुक केलं जाईल. सातत्यानं आपण पाहताय 3 षटकांचा खेळ संपला आणि 26 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात. ओव्हर नंबर 4 ला सुरुवात. तीन षटकांचा खेळ संपलाय. ड्रिंक्स ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपण जोडले जातोय. बरोबर 15 मिनिटांमध्ये 3 षटकं या ठिकाणी कंप्लीट केली. ओव्हर नंबर 4 ला इथे सुरुवात केली जाते. गोलंदाज अनिकेत वैयक्तिक खात्यातले हे दुसरं षटक आणि सांघिक चौथं षटक या ठिकाणी सुरू करतोय. या षटकात जर 20 धावा आल्या तर अभिषेक जाधव संघाचे संघ मालक ज्यांच्या वतीनं 5,000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी डिक्लेअर झालंय. पहिला चेंडू डॉट आलाय. अनिकेत मते वेगवान एक्सप्रेस निश्चितच गोलंदाजी करत असताना बदलापुरातील एक नामवंत खेळाडू आहे. उंची त्याला चांगली दिली आहे. निश्चितच खांद्याचा प्रचंड वेगवान वापर तो करतोय आणि एक जबरदस्त वेगवान गोलंदाज म्हणून इथे कामगिरी पार पाडतोय. राईट मोर द विकेट. यावेळेस पायावर चेंडू फ्लिक करून खेळलाय. स्क्वेअर लेगला चाललाय. सुंदर फटका. अप्रतिम टायमिंग केलंय. फिल्डर दूरवरनं जातोय. अडवण्याचा प्रयत्न जरूर करेल मात्र त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. अभयच्या बॅटमधनं मिळाल्या 4 धावा. चौकार. अतिशय सुंदर फटका. 4 धावा मिळत आहेत. धावफलकावरती 30 धावा 30. अभय चौधरी यावेळेस खेचलेला फटका निश्चितच चाललाय कव्हरला. खाली क्षेत्र निवडलंय. जबरदस्त अभ्यासपूर्ण बॅटिंग. व्हॉट अ शॉट दॅट इज. क्लासिकल अंदाज मैदानात दाखवत असताना छोटा पॅकेट बडा धमाका. अभय चौधरीच्या बॅटमधनं हा सलगचा दुसरा चौकार. च्या 2 बॉलवरती 2 चौकार तर ठोकलेत. 20 धावा जर या षटकात ठोकल्या तर अभिषेक जाधव संघाचे संघ मालक ज्यांच्या वतीनं 5,000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी डिक्लेअर झाले. या 3 चेंडूंवरती 12 धावा अभयला बनवाव्या लागतील. अनिकेत चांगली गोलंदाजी तो करतोय. निश्चितच एक चांगल्या दर्जाचा गोलंदाज आणि एक उत्कृष्ट फलंदाज या दोघांच्या दरम्यान बॅटल तुम्ही पाहताय. यंगस्टर विपक्ष यंगस्टर. अभय विपक्ष अनिकेत.
इथे आपण पाहताय 2 धावा धावून पळून पूर्ण केल्या. अतिशय चुस्त आणि स्फूर्त खेळाडू मैदानावरती अभय चौधरी, जय हनुमान झोवेली संघाला बिलॉंग करतो. आज आपण पाहताय आपल्या व्यावसायिक संघासाठी इथे मैदानात उतरलाय. अभिषेक जाधव साहेबांनी त्याच्यावरती विश्वास दाखवलाय आणि अद्यापर्यंत तो विश्वास त्यानं सार्थ ठरवलाय. यावेळेस बॅट फिरवली आहे, निश्चितच कुठल्याही प्रकारे संपर्क नाहीये, धाव घेण्याचा प्रयत्न फसलाय आणि इथे मैदान सोडावं लागेल अभय चौधरीला. ही इज आउट, रनआउट. थँक्यू सो मच. अभय मैदानाच्या बाहेर आणि जितेश मैदानाच्या आतमध्ये येतोय. इम्पॅक्ट प्लेअर म्हणून मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी उतरलाय. ग्रेट फिनिशर म्हणून ओळख आहे जितेश टेंबे. बॅटिंग करत असताना ही भूमिका त्याला साकारायची आहे. या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक. कासगावचा बाहुबली जितेश टेंबे मैदानाच्या आत आलाय. ज्यानं पहिली बाईक कासगाव मध्ये आणली. आज आपण पाहताय टीमसाठी मैदानावरती उतरतो. मिडल ऑर्डर मध्ये 4 षटकांचा खेळ संपलाय आणि स्कोरबोर्ड वरती 4 बाद 36 धावा, 36 ऑन बोर्ड. खेळ संपलाय. पुढील सामना विनर विनर असा खेळवला जाईल. विजेत्या संघाचे कॅप्टन आपण आपला संपूर्ण स्क्वॉड तयार ठेवा आणि या सामन्यातील विनर 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 लगेचच सामना खेळवला जाईल. आपण कुठेही जाऊ नका. आता आपल्याला शेड्यूल फास्ट करावं लागेल. शेवटचं षटक इथे मार्गस्थ होतंय आणि निश्चितच शेवटच्या षटकामध्ये आपण इंटर करतोय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 36 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. अभि वॉरियर्स आणि त्यांना फाईट करत असताना आर्यन अण्णा, या 2 संघांच्या दरम्यान चाललेला हा मुकाबला जबरदस्त हा संपूर्ण सोहळा पार पडतोय. एकाहून एक चांगल्या दर्जाची पारितोषिकं तुम्हाला इथे पाहायला मिळत आहेत. विशेष पारितोषिक आपण पाहताय. प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी सचिनजी दलाल साहेबांच्या वतीनं 251 रुपयाचं पारितोषिक आहे. बदलापूर ग्रामीण क्रिकेट वेलफेअर असोसिएशनचे खजिनदार सचिन दलाल साहेबांच्याकडनं 251 रुपये प्रत्येक मॅन ऑफ द मॅचला. इथे व्हाईट बॉलचा कॉल. व्हाईट बॉल साठी रिव्ह्यू नाहीये मित्रांनो. व्हाईट बॉल साठी कुठल्याही प्रकारचा रिव्ह्यू नाही. तुम्हाला रनआउट आणि बिमर याच्यासाठी एक रिव्ह्यू दिला जाईल. चला पंचांची उजत घालू नका. त्याचबरोबर चला पंचांशी कुणी उजत घालू नका. दिनेश दादा भोईर, धनराजजी म्हात्रे यांच्याकडनं फ्रूट ज्यूस, त्याचबरोबर अविनाश दादा वजे यांच्या वतीनं एक कलिंगड, शंकरदादा विशे रुही ऑप्टिशियन यांच्या वतीनं एक गॉगल आणि आयोजकांच्या वतीनं एक उत्कृष्ट ट्रॉफी अशी भरभरून पारितोषिकं मॅन ऑफ द मॅच साठी या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळत आहेत. शैलेश वडनेरे फाउंडेशन आणि बदलापूर ग्रामीण क्रिकेट वेलफेअर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानानं अतिशय सुंदर हा कार्यक्रम पार पडतोय. अंपायर रिव्ह्यू आहे. व्हाईट बॉल चेक करायचा आहे.
अंपायर रिव्ह्यू या ठिकाणी व्हाईट बॉल चेक केला जाईल. नक्की चेक केलं जाईल. निश्चित चेंडूची लाईन पाहिली जाते. व्हाईट बॉल. तिसऱ्या पंचांचा निर्णय आलेला आहे. लेट बट थेट, टेन्शन घेऊ नका, चांगला निर्णय. व्हाईट बॉल. सदतीस धावा धावफलकावरती आहे. शेवटच्या षटकामध्ये आपण आहोत. बघा, खेळाडू कक्षासाठी सूचना आहे. आपल्याला तिथे वरती जागा केलेली आहे, तिथून कुणी खाली उतरू नका. आयोजन समितीची सूचना आहे मित्रांनो, कुणी खाली उतरू नका. इथे समोरच्या दिशेला टोलवलाय, फटका सुंदर आहे. फिल्डर त्या ठिकाणी दूरवरनं येतोय. एक टप्प्यावरती अडवून फेक केली आहे. दुसऱ्या धावेसाठी धावलेत आणि ही दुसरी धाव सुद्धा कंप्लीट केली आहे. 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 धावांच्या मदतीनं धावफलक पुढे सरकलं ते एकंदरीत 39 या धावसंख्येवरती. 5वं षटक. शेवटच्या षटकात आपण आहोत. इथे बॅट फिरवली आहे. बॉडी लाईन. सिंगल एकच धाव मिळेल. लेग बाईचा इशारा करतायत पंच आणि एका धावेच्या मदतीनं स्कोरबोर्ड पुढे सरकेल ते 40 वरती. 5वं षटक शेवटचं. गोलंदाज फैजल शेख, उमर 11 गोरेगाव संघाचा सुपरस्टार खेळाडू, अष्टपैलू. इथे आपण पाहताय तर जिम्मेदारी शेवटच्या षटकाची आणि बॅटिंग करत असताना एका बाजूनं प्रथमेश, दुसऱ्या बाजूनं जितेश. इथे स्लॉक स्वीपचा अंदाज व्यवस्थित बॅटवरती आला नाहीये. थर्ड शॉट फाईन लेग वरती फिल्डर त्या ठिकाणी जातोय, चेंडूला अडवून फेक करतायत. पुन्हा सिंगल धाव. शेवटच्या षटकात जर आपण पाहिलं तर टप्प्यावरती चांगलं नियंत्रण या ठिकाणी मिळवलंय. चांगली गोलंदाजी करत असताना फैजल शेख. या षटकाचा आपण विचार करताय. अजूनही 3 चेंडू इथून शिल्लक. राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस ओव्हर पिच. जबरदस्त फटका. उंची आणि लांबी सोबत गाठत असताना उत्तुंग भरारी घेणारा हाय अँड हँडसम स्ट्रोक षटकार. मच उत्तुंग भरारी. कडक हिट. षटकार मिळतोय आणि धावफलकावरती आपण पाहताय वाढ होतीये. इथे सुद्धा फटका जबरदस्त आहे. सलगचा दुसरा क्रॅकिंग स्ट्रोक. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जात असताना प्रथमेशच्या बॅटमधनं दे धमाका. सिक्सर. मच सुरुवातीचे 3 चेंडू चांगले राहिले फैजलचे, मात्र त्यानंतर या 2 चेंडूंवरती आक्रमक हल्ला या ठिकाणी पाहायला मिळतोय. प्रथमेशच्या बॅटमधनं सलगचे 2 षटकार आणि धावफलकाला इथून गती प्राप्त करून देतोय. टोटल 53. अभिषेक जाधव यांच्या वतीनं हा तिसरा षटकार जर आला तर 2000 रुपयाचं पारितोषिक. संघाचे संघ मालक अभिषेक जाधव. बॅटिंग करत असताना प्रथमेश. दुसऱ्या बाजूनं बाळादादा राऊत यांनी मैदानावरती उतरवलेला आर्यन अन्ना 11 हा संघ. दोन्ही संघांमध्ये काटेकी टक्कर नक्कीच पाहायला मिळेल. इथे बॅट फिरवली आहे. सिंगल पूर्ण केली. दुसऱ्या धावेसाठी आले 2 पूर्ण आणि तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात इथे माघारी परतावं लागेल. ओव्हर नंबर 5 चा खेळ संपलाय.
5 षटकांचा खेळ इथे संपन्न झालाय. धावफलकावरती टोटल बनल्या या ठिकाणी 55 धावा 55 आणि 56 धावांचं लक्ष या ठिकाणी पार करायचंय. 55 बनल्या, 56 धावांचं लक्ष ठेवलंय. लक्षाचा पाठलाग सुरू होतोय. आठवा आर्यन अन्ना ग्रुप 11 आपली सलामीची जोडी लगेच मैदानात पाठवायची आहे.
धन्यवाद. चला जाऊया मैदानावरती, ज्या ठिकाणी 56 धावांचा पाठलाग सुरू होतोय. बाळादादा राऊत प्रस्तुत आर्यन अन्ना ग्रुप 11 हा संघ मैदानावरती उतरलाय. बनवायच्या आहेत 56 धावा. पहिल्याच बॉलवरती एक सिंगल मिळतीये. सिंगल धावेच्या मदतीनं सुरुवात करत असताना अक्षय बांबुलकर आणि भावेश लहाने ही जोडी मैदानावरती सुरुवात करतायत. षटक क्रमांक पहिल्या बॉलवरती सिंगल मिळतीये. एक धावेच्या मदतीनं या ठिकाणी धावफलकाला सुरुवात केली आहे. अक्षय यावेळेस बॉडी लाईन चेंडू जबरदस्त पुल सक्सेसफुल करत असताना डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर चेंडू रवाना. धावा 4 चौकार. चार धावा मिळत आहेत. पहा, मैदानाच्या बाहेरून कुणी कुठली कमेंट पास करू नका. मैदानाच्या बाहेरून कुणी काही कमेंट मेसेज पास करू नका. पहिल्या बॉलवरती आपण पाहताय सिंगल मिळाली. या चेंडूवरती 4 धावा. एकंदरीत टोटल जर आपण पाहिलं तर बिनबाद 5 धावा स्कोरबोर्ड वरती. आर्यन अन्ना ग्रुप या टीमसाठी सलामीची जोडी मैदानावरती. 57चा पाठलाग. यावेळेस पहा जबरदस्त फटका कव्हरच्या मधनं. कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरला चिरत फाडत क्लासिकल अंदाज दाखवलाय अक्षय बांबुलकरच्या बॅटमधनं. अजून एक क्लासिकल चौकार. सुंदर फटकेबाजी, डोळ्यांचं पारणं फेडणारी बॅटिंग या ठिकाणी पाहायला मिळतीये. षटक पहिलं चालू झालंय आणि पहिल्या षटकावरती इथून आक्रमण करण्याचा प्रयत्न यशस्वी ठरलाय. गोलंदाज राज गोलंदाजी करत असताना पहिल्या बॉलवर सिंगल धाव खर्च केली. त्यानंतर अक्षय स्ट्राईक वरती आला, ज्याच्या बॅटमधनं 2 चौकार. लागोपाठचे पाहिले इथे दिशाहीन ऑफस्टम्पच्या जास्त बाहेर. अंपायर घोषित करतायत यस इट इज व्हाईट बॉल. तिन्ही पंचांचं आपण विशेष कौतुक करूयात. कुणाल पेनकर सर, सनी भोईर सर आणि मिस्टर DK सर. 3 पंचांच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा कव्हर केली जाते. इथे आम्हाला समालोचन कक्षामधनं साथ देत असताना बदलापूरची एवन जोडी महेश धुळे सर, त्याचबरोबर राहुल चव्हाण सर आम्हाला इथे साथ देत आहेत. ऑफिशियल स्कोरर रोहित पिसेकर, मॅन्युअल स्कोररची भूमिका पार पाडत असताना त्यांचं कौतुक करूयात. ग्रामीण टेनिस क्रिकेट .in ची संपूर्ण टीम या ठिकाणी आपण पाहताय. तर अतिशय सुंदर लाईव्ह कव्हरेज, त्यातल्या त्यात जगन्नाथ क्रीडा संकुलाचं मैदान आणि रजनी क्रिकेट म्हटलं तर तुम्हाला एक वेगळी मेजवानी नेहमीच पाहायला मिळत असते. यावेळेस आपण पाहताय तर टीव्ही स्क्रीनवरती जर आपण मॅच पाहत असाल, समोरच्या बाजूला चर्चा होत राहील. फटका सुंदर आहे आणि निश्चितच एक दर्जेदार प्रॉपर टायमिंग फटका आहे. भावेश लहानेच्या बॅटमधनं हा मोठा प्रहार षटकार. कडक हिट पहिल्या षटकावरती तुटून पडलेत. दोन्ही फलंदाजांचा विचार केला तर अप्रतिम बॅटिंग. संपूर्ण स्पर्धा पार पाडत असताना निश्चितच ग्रामीण क्रिकेट वेलफेअर असोसिएशन चे निश्चितच फाउंडर महेंद्र धुळे सर दिवस रात्र भरपूर मेहनत कष्ट घेत आहेत या स्पर्धेसाठी. त्यांचं विशेष कौतुक. त्यांचा संपूर्ण मित्र परिवार, त्याचबरोबर असोसिएशनची संपूर्ण कमिटी यांची सुद्धा मोलाची साथ आणि मेहनत शैलेश दादा वडनेरे यांच्या सोबतीला पाहायला मिळतीये. अतिशय दर्जेदार आणि दमदार हा कार्यक्रम पार पडत असताना षटक पहिलं संपलंय आणि पहिल्या षटकात धावा आल्या 17. पहिल्या षटकात 17 धावा आल्या आणि बिनबाद 17 धावा उभ्या करत असताना खतरा उभा केलाय टीम अभि वॉरियर या टीमसाठी. चला स्पीडअप करा. बरोबर 5 मिनिटं पहिल्या षटकासाठी गेलेली आहेत. वेळेच्या बाबतीत आपण सर्वांनी तत्पर असा.
धन्यवाद धन्यवाद. जबरदस्त हे संगीत तुम्ही ऐकताय. रोहित पिसेकर यांच्यासाठी हे गाणं वाजलं. ऑफिशियल स्कोरर. एक षटक संपलंय. 17 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत. डीजे गणेश म्हटलं म्हणजे क्रिकेटच्या सोबत तुम्हाला अद्भुत म्युझिक या ठिकाणी ऐकायला मिळत असतं. त्याचबरोबर क्रिकेटच्या सोबत टायमिंगचा बादशाह म्हणून गणेश मांगरुळकर यांना आपण ओळखतो. व्हीबी साऊंडची साऊंड सिस्टम आणि निश्चितच त्यांचं सुद्धा मनापासून कौतुक आपण करूयात. षटक क्रमांक पहिलं संपलंय. 17 धावा धावफलकावर. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात. गोलंदाजी मार्क वरती हिमांशू. हेंद्रेपाडा टीमचा हा सुपरस्टार प्लेयर, ऑलराऊंडर. बॅटिंग करताना नाराज जरूर केलाय, मात्र गोलंदाजी अप्रतिम राहिली आहे. याच मैदानावरती तुम्ही पाहिलं असेल, जांताराच्या चषकामध्ये आपल्या नावाची छाप या ठिकाणी मैदानावरती सोडली आणि मैदान दणाणून सोडणारी कामगिरी पार पाडली. बॅटिंग बॉलिंग दोन्ही आघाड्यांवरती मैदान मारलं आणि निश्चितच अभूतपूर्व यश हेंद्रेपाडा टीमनं या ठिकाणी मिळवलं. तोच हिमांशू सिंग. षटक क्रमांक 2 वैयक्तिक पहिलं. राईट अमोर द विकेट. यावेळेस फटका पुन्हा एकदा. टायमिंग प्रॉपर झालं, मात्र गॅप सिलेक्शन नव्हतं. अक्षय बांबोळकर बॅटिंग करत असताना ज्याच्या बॅटमधनं अद्यापर्यंत आपण पाहताय 4 चेंडू आणि 9 धावा आल्या. एकंदरीत स्कोरबोर्ड पुढे सरकलेलं पाहायला मिळतंय ते टोटल 18 वरती. षटक चालू झाले दुसरं. पहिल्या बॉलवर डॉट, इथे सिंगल. एकंदरीत 18 धावा धावफलकावरती. 57चा पाठलाग करतायत. 57 टू विन. 56चा पाठलाग. 55 बनल्यात. लाईट टॉसबॉक्स मध्ये जी लाईट आहे ती बंद करायची आहे. टॉसबॉक्स मध्ये जी लाईट आहे ती बंद करायची आहे. बॅट्समन साठी रिफ्लेक्शन येत आहे. पूर्वार्धामध्ये 55 धावा बनल्या. 56चा पाठलाग करत असताना सलामीची जोडी अजूनही आपण पाहिली तर नॉट आउट बॅटिंग करतायत. 18 वरती बिनबाद. सलामी जर अजून पाहिली तर अद्यापर्यंत इथे नाबाद खेळतायत दोन्ही बॅट्समन. हिमांशू यावेळेस समोरच्या दिशेला मारण्याचा प्रयत्न. चेंडू उंच गेलाय. दूरवरनं फिल्डर येत आहेत. लॉंग ऑफ वरनं चेंडूला गॅदर केलं जाईल. पकडून फेकतील तोपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट झाल्या. दोन धावांची मदत मिळतीये. स्कोर कार्ड 20 धावांवरती. षटक क्रमांक 2. या षटकातील अजूनही 3 बॉल शिल्लक. बॉडी लाईन फुलटो चेंडू आहे. निश्चितच फटका चांगला खेळला. परफेक्ट टायमिंग करत असताना चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळतील 4. चौकार. नो प्लस 4. एकंदरीत आपण पाहताय धावा 5 मिळतायत. या बॉलवरती जर आपण पाहिलं तर नियंत्रण कदाचित चुकलं. चेंडू हातामधनं स्किड झाला. बॉडी लाईन. अंपायर डिसिजन नो बॉल. कुणाल पेनकर सर यांचा इशारा आणि धावा 5 मिळाल्या. बॉलर तयार. हिमांशू इथे सुद्धा बॅट फिरवली आहे. मिड विकेटला ट्रॅव्हल होत असताना फिल्डर आहे त्या ठिकाणी. एक टप्प्यावरती चेंडूला एका हातानं पकडलं, फेकलं. एक सिंगल धावेवरती इथे संतुष्ट राहावं लागेल. एका धावेच्या मदतीनं धावफलकावरती नजर मारली. 25 25 26 26 धावा. 26 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
हिमांशु सिंग अक्षयसाठी इथे सुद्धा कव्हरच्या डोक्यावरनं खेळतोय एक्स्ट्रा कव्हरला. अभय त्या ठिकाणी वेगानं चेंडूवरती येतोय. इथे आपण पाहताय सिंगल एकच धाव मिळतीये. दुसरा षटकाचा खेळ मार्गस्थ असताना गोलंदाज हिमांशु उंच पुरा गोलंदाज उत्कृष्ट दर्जाचं क्रिकेट नेहमीच खेळत असतो. इथे आपल्या टीमसाठी जर आपण पाहिलं तर वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक इथे हाताळतोय. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिला धावा निश्चितच बनल्या होत्या एकंदरीत 17. इथे बॅटची कडा लागली आहे. जबरदस्त एफर्ट त्या ठिकाणी हातामधनं चेंडू ड्रॉप झालाय. दुसरी धाव सुद्धा मिळतीये. इथे आपण पाहताय तर नक्की काय घडलंय. नजर हटी दुर्घटना घटी. नजर चुकली आणि झेल सुटला. पुन्हा आपण पाहिलंय सिंगल कंप्लीट केली. ओव्हरथ्रोच्या स्वरूपात अजून एक येते. एकंदरीत 2 धावा धावफलकावरती ऍड केल्या जातील. षटक क्रमांक 2 ची सांगता झाली. स्कोरबोर्ड वरती टोटल 29 धावा 29 विदाउट लॉस. दोन षटकं संपली धावफलकावरती 29 धावा. टीम मीटिंग आपण मध्ये करू नका. तिसऱ्या षटकानंतर तुम्ही मैदानात पाणी पाठवू. पाणी घेऊन जा. नेक्स्ट मॅच विनर विपक्ष विनर, विजेते विपक्ष विजेते अशी मॅच असेल. जाणता राजा संघाचे कॅप्टन आपला संपूर्ण स्क्वॉड तयार ठेवा. हा सामना जसा संपेल तसं लगेचच मॅचला आपण सुरुवात करणार आहोत. ओव्हर नंबर 2 चा खेळ संपलाय. 29 धावा धावफलकावरती बनल्यात. 56चा पाठलाग या ठिकाणी करतायत. षटक क्रमांक 3 ला सुरुवात. गोलंदाज गोलंदाजी मार्गवरती सुरेश भुरभुरे तिसऱ्या षटकासाठी या ठिकाणी पाचारित केले. 2 षटकात 29 धावा आल्यात. एकंदरीत आपण पाहताय 14.50 चा करंट रन रेट राखलाय. 18 चेंडू आणि आता 27 धावांचं लक्ष इथून पार करायचंय. ओव्हर नंबर 3 सुरेशचा पहिलाच बॉल. स्विचिटचा अटेम्प्ट सक्सेस केलाय. चेंडू दन 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 करत सीमारेषेच्या बाहेर 4 धावा. ऍड केल्यानंतर स्कोर कार्ड पुढे अपडेट झालं. 33 या आकड्यावरती जाऊन पोहोचतंय. उत्कृष्ट बॅटिंग या ठिकाणी पेश करत असताना बॅट्समन अक्षय आणि त्याला उत्कृष्ट साथ देत असताना भावेश एकमेकांना चांगलं कॉम्प्लिमेंट करतायत. चांगली जोडी जमली आहे दोघांच्या दरम्यान. आपण पाहताय तर कॉम्बिनेशन अतिशय सुंदर रंगलंय आणि बॅटिंग करत असताना धावफलकाला पुढे घेऊन जाण्याचं काम ते करतायत. 4 धावांच्या मदतीनं धावफलक तब्बल जाऊन पोहोचतं ते 33 या धावसंख्येवरती. ओव्हर नंबर 3 सुरेश भुरभुरे तिसऱ्या षटकासाठी इथे पाचारित केलंय. लेफ्ट आर्म मारा. पहिल्याच बॉलवरती 4 धावांची इथे मेजवानी. अक्षय बांबोळकर स्ट्राईक वरती तयार. उजव्या हाताचा बॅट्समन बॅटिंग चांगली करतोय. यावेळेस अँगलनं चेंडूला निश्चितच टप्पा पडल्यानंतर सरळ विकेट किपरच्या हातामध्ये घेऊन जातोय. चांगली गोलंदाजी. या अगोदरच्या बॉलवरती आपण पाहिलं तर स्विचिटच्या माध्यमातून फटका बनवला होता. चेंडू चांगला होता. या चेंडूवरती मात्र नियंत्रण अप्रतिम. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन थांबलाय. डॉट येतोय.
पहिल्या चौकाराला उत्तर दिले सुरेशनं. जबाबदारी दिली आहे खांद्यावरती तिसऱ्या षटकाची. धावा रोखायच्या आहेत. 2 षटकात तब्बल 29 आल्या. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली. पहिल्या बॉलवर 4, त्यानंतर हा डॉट. सुरेश इथे खोलवर टप्प्याचा चेंडू समोरच्या दिशेला ड्राईव्ह केलंय. स्ट्रेट ड्राईव्ह, सिंगल कंप्लीट केली. एक दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात इथे गरज होती का हा प्रश्न विचारला जाईल. फलंदाज क्रमांक 1 मैदानाच्या बाहेर जात असताना बिग विकेट बिग लॉस, रनआउटच्या स्वरूपात विकेट डाऊन. आता कॉलिंग चुकलं. दोघांच्या दरम्यान भागीदारी चांगली होत होती. पार्टनरशिप चांगली रचली होती. मात्र इथे मैदान सोडावं लागले भावेशला. अक्षय आणि भावेश एकमेकांना जरूर सांगतील, हमें तो अपनों ने लूटा, गैरों में कहा दम था, मेरी किस्ती थी डूबी वहा जहां पानी ही कम था. भावेश, अक्षय आणि भावेश चांगली भागीदारी दोघांच्या दरम्यान. मात्र इथे त्याला मैदान सोडावं लागलं. रनआउटच्या स्वरूपात 16 धावांचं योगदान भावेशनं दिलं. 16 धावांचं योगदान देऊन अक्षय बॅटिंग करतोय. आता मात्र भावेश बाद झाल्यानंतर त्याला साथ देण्यासाठी नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. अक्षयला साथ देण्यासाठी अनिकेत मते, चिखलोली एक्सप्रेस, अष्टपैलू खेळाडू. गोलंदाजी करत असताना आपल्या टीमसाठी जबरदस्त गोलंदाजी केली. 2 षटकं प्रॉपर गोलंदाजी. त्यानंतर बॅटिंग करत असताना स्ट्रायकिंग एंडवरती तयार अनिकेत मते. ओव्हर नंबर 3चा खेळ इथे प्रगती पथावरती आहे. सुरेश भुरभुरे लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. अनिकेत साठी बॅट फिरवली, संपर्क होत नाहीये, डॉट येतोय. चांगली गोलंदाजी. सुरेश ज्या पद्धतीनं गोलंदाजी करतोय, ज्या पद्धतीनं त्याचा फॉलो थ्रू आहे, लेफ्ट आर्म मीडियम फास्ट मारा करत असताना पाहायला मिळतोय. चेंडूवरती सुंदर नियंत्रण आणि ज्या पद्धतीनं तो चेंडू रिलीज करतोय, असं वाटतं की हे चेंडू खेळण्यासाठी सोपे आहेत. मात्र फलंदाजाला जागेवरती चकवा देत असताना चेंडू अँगल बदलत असताना बाहेर निघतायत, कधी आतमध्ये येत आहेत. खोलवर टप्प्यावरती सुद्धा मारा कधी केला जातोय. जबरदस्त या ठिकाणी गती परिवर्तन. इथे सुद्धा हा पाहायला मिळतोय. चांगल्या पद्धतीनं चेंडू टोलावलाय. चेंडूवरती नजर अनिकेतची चांगली होती. इथे सिंगल पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट झाल्यात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न मानस आहे, मात्र धाडस नव्हतं आणि 2 धावांवरती इथे संतुष्ट राहत आहेत अनिकेत आणि अक्षय. या 2 खेळाडूंना इथून किल्ला लढवायचा आहे. बॅटिंग करत असताना मैदानावरती जर आपण पाहिलं तर धावफलकावरती टोटल बनल्यात 36 धावा, 36 बनल्यात. इथून आपण पाहिलं तर अजूनही 20 धावांची गरज. स्टील 20 रन्स रिक्वायर्ड. सुरेश अनिकेतसाठी समोरच्या दिशेला खेळतोय. व्यवस्थित बॅटवरती आला नाहीये. टो एंडला लागल्यानंतर चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंग ऑफला. चेंडू डायरेक्ट हिट केलाय. मात्र निश्चितच इथं गरज होती का हा प्रश्न होता. डायरेक्ट हिट झाल्यानंतर ओव्हरथ्रोच्या स्वरूपात अजून एक धाव मिळतीये. स्कोरबोर्ड वरती 2 धावा ऍड केल्या जातील. धावफलक पुढे सरकेल. 2 धावांच्या मदतीनं टोटल जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 38 या आकड्यावरती. 38 ऑन बोर्ड. इथे धावफलकावरती बनल्यात. इथून आपण पाहिलं तर 56 धावांपर्यंत पोहोचायचंय. चेंडू चुना मैदानावरती मैदान आखण्यासाठी चुना घेऊन जायचं आहे. नेक्स्ट मॅच
आपल्याला आहे 38 धावा बनल्यात. उर्वरित 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि अठरा धावांची गरज. 12 चेंडू 18 धावा. गोलंदाज हिमांशूच्या खांद्यावरती जबाबदारी. गोलंदाजी करत असताना वैयक्तिक खात्यातलं दुसरं षटक. वेगवान गोलंदाज हेंद्रेपाडा गावचा हा तेस्तरार हिमांशू. पहिलाच बॉल आपटी दिलेला चेंडू सरळ जातोय विकेट किपरच्या हातात. पंचांचा इशारा वाईट बॉल. थोडासा उंचीनं आणि दिशेनं थोडा चुकला. वाईट बॉल मिळतोय. अवांतरची धाव स्कोरबोर्ड वरती ऍड केली जाईल. एकंदरीत 39 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचलं. 12 चेंडू आणि आता विजयासाठी 17 धावांची गरज. 12 चेंडू 17 धावा. स्कोरबोर्ड जर आपण पाहिलं तर 39 या आकड्यावर 56 पर्यंत पोहोचायचंय. इथे बॅट फिरवली आहे, संपर्क नाही. चांगली गोलंदाजी. याच टप्प्यासाठी ओळख आहे. हिमांशू सिंग आपली ओळख द्यायला सुरुवात केली आहे. अत्यंत वेगवान तेस्तरार. पहिला चेंडू आपण पाहिलं तर व्हाईट बॉलचा कॉल. त्यानंतर इथे टप्पा सुंदर आणि उंचीमध्ये सुद्धा नियंत्रण ठेवलं आणि सरळ विकेट किपरच्या स्वाधीन होत असताना हा चेंडू डॉट. हिमांशू सिंग वैयक्तिक हे दुसरं षटक आणि सांघिक चौथं षटक या ठिकाणी सुरू झालंय. राईट मोर द विकेट. अक्षयसाठी या ठिकाणी फटका पुन्हा एकदा लॉंग ऑफला खेळतोय. फिल्डर त्या ठिकाणी वेट अँड वॉच. दुसऱ्या टप्प्यावरती पकडलंय. ब्युटिफुल रॉकेट थ्रो. उत्कृष्ट फिल्डिंग त्या ठिकाणी. चेंडूला पकडून अगदी वेगानं थ्रो सुद्धा केला. एका सिंगल धावेवरती इथे संतुष्ट राहावं लागलं. अभय चांगलं क्रिकेट मैदानावरती खेळत असताना 100% एफर्ट मैदानात देत आहेत. धावफलक 40 या आकड्यावर. ओव्हर नंबर 4 मध्ये आपण आहोत. गोलंदाज हिमांशू अनिकेतसाठी जागेवरनं कट करण्याचा प्रयत्न. मॅच आपण पाहिली तर निश्चितच दोन्ही संघासाठी ऑन. दोन्ही संघासाठी जिवंत सामना. हिमांशू उजव्या हातानं पंचांच्या डाव्या बाजूनं. या षटकाचा आपण विचार केला तर अजूनही 4 बॉल शिल्लक. गोलंदाजी करत असताना 3 बॉल शिल्लक. स्कोरबोर्ड अपडेट कर रे पटापट. तुमचा करायचा ना. इथे बॅटची कडा लागली आहे. चेंडू मागे. विकेट किपरनं केली आहे चुकी. हातातनं झेल अगदी ड्रॉप झाला. प्रचंड वेग आणि वेगामध्ये जर आपण पाहिलं तर चेंडूला गॅदर करत असताना चूक केली आहे आणि हा झेल ड्रॉप. सिंगल 1 धाव मिळेल. स्कोर कार्ड 1 धावेच्या मदतीनं पुढे जातं. 41 या धावसंख्येवरती 41 ऑन बोर्ड. एक बाद 41 धावा स्कोरबोर्ड वरती. इथून अजून आपण पाहिलं तर 8 चेंडू आणि 15ची गरज. ही चुकीला माफी नाही. ही चूक किती महागात ठरेल हे पाहायचंय. सलामीचा फलंदाज अक्षय 17 वरती खेळतोय. तो खरा खतरा आहे. दुसऱ्या बाजूने आपण पाहताय अनिकेत मते 5 धावांवरती बॅटिंग करतोय. जीवनदान त्याला सुद्धा मिळाले. गोलंदाज हिमांशू सिंग अक्षयसाठी व्हॉट अ शॉट दॅट इज. निश्चितच सुटलेला झेल आणि जखमेवरती मीठ लावत असताना मिड विकेट बाउंड्रीला क्लिअर केलंय. हाय अँड हँडसम स्ट्रोक अक्षयच्या बॅटमधनं. चेंडू सीमा पार. सिक्सर. वाद परिचय द्यायला सुरुवात केली अक्षयनं. खिलाडी बनून बॅटिंग करतोय. मैदानावरती आपण पाहताय आर्यन अन्ना ग्रुप 11 बाळा राऊत साहेबांनी प्रस्तुत केलेला संघ. मैदानावरती आपण पाहताय तर 56चा पाठलाग आणि अक्षयनं मात्र ही जिम्मेदारी स्वतःच्या खांद्यावरती घेतली आहे. जबाबदारीपूर्वक खेळ तो साकारतोय. सलामीसाठी आलाय. अजूनही नॉट आउट खेळतोय. 23 धावांची एक जबरदस्त कॅमिओ मैदानात पेश करतोय. इथे कडा लागली बॅटची. मॅच में ट्विस्ट. पुन्हा झेल सुटलाय. झेल सुटलाय मात्र दुसऱ्या बाजूला डायरेक्ट हिट झालंय. अक्षय वाचलाय मात्र दुसऱ्या बाजूला अनिकेत रनआउट.
षटक क्रमांक 4 संपलंय. 47 धावा धावफलकावरती लागल्यात. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 9 धावांची गरज. 6 चेंडू 9 धावा. सामना दोन्ही संघासाठी जिवंत झालाय. या बॉलवरती आपण पाहिलं तर अक्षयचा झेल सुटला, मात्र दुसऱ्या बाजूनं अनिकेतला धावबाद करतायत. मॅचमध्ये पुन्हा एकदा कमबॅक केलंय टीम अभि वॉरियर्स या टीमनं. शेवटचे 6 बॉल 9 धावांचं लक्ष्य पार करायचंय. क्रिकेटचा खेळ आहे. जोपर्यंत शेवटची धाव निघत नसते तोपर्यंत सामना कोण जिंकेल हे सांगणं कठीण असतं. इथे आपण पाहताय तर 6 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. विजय मिळवायचा असेल तर या मॅचमध्ये 6 चेंडू 9 धावा बनवाव्या लागतील आर्यन अन्ना ग्रुप या टीमला, आणि 6 चेंडू 9 धावा डिपेंड कराव्या लागतील अर्थातच अभि वॉरियर्स या टीमला. दोन्ही संघांनी खेळ सुंदर दाखवलाय. उत्कृष्ट खेळ मैदानावरती पेश करत असताना पाहायला मिळत आहेत. संपूर्ण आयोजन समिती आपण पाहताय जबरदस्त मेहनत कष्ट करत असताना. शैलेशजी वडनेरे साहेबांची हक्काची माणसं, या सर्वांचं विशेष कौतुक आपण करतो आहोत. अतिशय मेहनतीनं हा संपूर्ण कार्यक्रम सोहळा पार पाडत असताना पाहायला मिळत आहेत. सर्वांचं विशेष कौतुक. शेवटचे 6 बॉल आणि विजयासाठी आता 9 धावांची गरज. चला घाई करा, थोडीशी स्पीडअप करा. शेवटचे 6 बॉल आणि 9 धावांचं लक्ष्य इथून पार करायचंय. बदलापूर प्रीमियर लीग स्पर्धा आपण सर्वजण एन्जॉय करताय. मैदानाच्या चारी बाजूला अजून आपण पाहताय तर भरपूर प्रेक्षक इथून आनंद लुटतायत. नाईट क्रिकेट म्हटलं म्हणजे क्रिकेटच्या मैदानावरती नेहमीच गर्दी आपल्याला पाहायला मिळतीये. आज संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं उद्घाटन सोहळा पार पडला. 2 एक्झिबिशन मॅचेस पार पडल्या. दोन्ही एक्झिबिशन मॅचला प्रेक्षक राजानं भरपूर या ठिकाणी डोक्यावरती घेतलं. शिवसेना नगरसेवक आणि भारतीय जनता पार्टी नगरसेवक ही एक अभूतपूर्व मॅच आपल्याला पाहायला मिळाली. इतिहासामध्ये नोंद करावी असा तो क्षण आपण पाहिला. जबरदस्त ही संकल्पना शैलेशजी वडनेरे साहेबांनी ही संकल्पना इथे सत्यात उतरवली आणि मैदानावरती सर्व नगरसेवकांना एकत्रित आणलं आणि खऱ्या अर्थानं बदलापूरचा सर्वांगीण विकास दोस्ती यारीच्या मैत्रीच्या भावनेतून कसा करता येईल यासाठी टाकलेलं पाऊल. इथे 6 बॉल 9 ची गरज. मॅचला झाली सुरुवात. बॅट फिरवली आहे. संपर्क व्यवस्थित पाहायला मिळत नाहीये. मिड विकेटला चेंडूला गॅदर केलं. सिंगल एकच मिळेल. एका धावेची मदत. 1 धावेच्या मदतीनं धावफलक पुढे जातं ते 48 या आकड्यावरती. 48 ऑन बोर्ड. शेवटचे 5 बॉल शिल्लक आहेत आणि आता 8 धावांची गरज. 5 बॉल 8. जितेश टेंबे गोलंदाजी मार्कवरती. कासगावचा सुपरस्टार अष्टपैलू. दहिवली चषकामधली बाईक पटकावली आणि निश्चित आपल्या गावामध्ये पहिली बाईक कासगाव मध्ये घेऊन गेला. इथे आपण पाहताय नो बॉलचा कॉल. हा चेंडू धोकादायक होऊ शकतो. हा चेंडू हातामधनं स्किड झाला. बाईकचा इशारा. सिंगल मिळतीये. नो बॉलची 1. अशा पद्धतीनं 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. स्कोरबोर्ड 2 धावांच्या मदतीनं पुढे गेलं. 50 धावा. 50 अप. 50 बनल्यात. आता इथून तुम्हाला पाहायला मिळतंय समीकरण थोडंसं सोपं झालं बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. जितेशचा हा चेंडू इथे आपण पाहता एक्स्ट्रा कव्हरला. वॉड शॉट. कडक हिट मारलाय. फिल्डर त्या ठिकाणी अडवत असताना थोडी तारांबळ आणि इथे आपण पाहताय 2 धावा कंप्लीट केल्या. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. अक्षय बांबुलकर मैदानावरती संपूर्ण जिम्मेदारी खांद्यावरती स्वीकारली आहे आणि खरा खिलाडी बनून मैदानात उभरता जबरदस्त बॅटिंग करतोय. 52 झाल्या आणि इथं आता 4 धावांची गरज. 4 बॉल 4. सामना आपण पाहिला तर निश्चितच अजूनही संपलेला नाहीये. जगन्नाथ क्रीडा संकुलाला इतिहास बनवण्याचा निश्चितच या ठिकाणी इतिहास आहे. याच मैदानावरती 6 चेंडू आणि 1 धाव डिपेंड होताना आपण पाहिली आहे. मॅच टाय झाली. याच मैदानावरती 1 चेंडू 1 धाव डिपेंड होताना आपण कित्येक वेळा पाहिली आहे. आणि या मॅचमध्ये आपण पाहिलं समीकरण 4 चेंडू आणि 4 धावांची गरज. गोलंदाजी करत असताना जितेश. जिम्मेदारी त्याच्या खांद्यावरती. बॅटिंग करत असताना सेट फलंदाज मैदानावरती अक्षय खेळतोय. स्ट्राईक वरती खोलवर टप्प्याचा चेंडू. इथे आपण पाहताय मिड ऑनला रोहित त्या ठिकाणी चेंडूला पकडून फेक करतायत. 1 सिंगल धाव कंप्लीट केली. फिल्डिंग सुंदर केली, मात्र थ्रो थोडासा उशिरानं कदाचित आणि अत्यंत वेगानं सिंगल धाव कंप्लीट केली अक्षयनं. चांगली बॅटिंग तो करतोय. एका बाजून आपण पाहताय तर अँकरचा रोल या ठिकाणी प्ले करत असताना वैयक्तिक बॅटिंग करतोय. चांगली बॅटिंग देत असताना बॅट्समन अक्षय 27 धावा त्यानं बनवल्यात.
दुसऱ्या बाजूने फैजल बॅटिंग करण्यासाठी आलाय, त्याला मात्र खातं खोलायचंय. 3 चेंडू 3 धावांची गरज. एका बाजूने फैजल शेख बॅटिंग करत असताना स्ट्रायकिंग एंड वरती तयार. उमर 11 गोरेगाव टीमचा हा बाहुबली खेळाडू. समोरून जितेश ठेंबे, कासगावचा सुपरस्टार, गोलंदाजी सुंदर करतोय. टाकलेला हा डॉट मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण केलंय. आता 2 चेंडू आणि 3 धावांचं लक्ष्य पार करायचंय. ट्रिकी सिच्युएशन अतिशय आपण पाहताय तर या ठिकाणी दोन्ही संघांच्या बाजूने ताकद लावली जाते. दोन चेंडू 3 धावांची गरज आहे. महेंद्र सर, टाय झाली तर सामना सुपर ओव्हर खेळवला जाईल. सूचना लक्षात घ्या. टाय झाली तर सुपर ओव्हर खेळवली जाईल. 2 चेंडू 3 धावांची गरज. फैजल साठी हा चेंडू समोरच्या दिशेला फटका खेचलाय. फिल्डर त्या ठिकाणी चेंडूला अडवत असताना थोडीशी तारांबळ त्याची झालेली आहे. तिथे आपण पाहताय 2 धावा कंप्लीट केला. चला डगआउट मधनं कोणी उतरू नका. 2 धावा मिळतायत, स्कोरबोर्डला जोडल्या जातील. धावफलक पुढे सरकतं 2 धावांच्या मदतीनं. 55 या आकड्यावरती स्कोर लेवल. आता 1 बॉल आणि 1 धावेची आवश्यकता. कुणीही डगआउट मधनं खाली उतरू नका. शेवटचा 1 बॉल आणि आता 1 धावेची आवश्यकता. सामना जर टाय राहिला तर सुपर ओव्हर खेळवली जाईल. इथे आपण पाहताय तर निश्चितच दोन्ही संघांच्या बाजूनं जबरदस्त खेळ पेश केला जातोय. एका बाजूने तुम्ही पाहताय अभिषेक जाधव यांनी प्रस्तुत केलेला अभि वॉरियर्स हा संघ, तर दुसऱ्या बाजूनं बाळा राऊत साहेबांनी प्रस्तुत केलेला आर्यन अन्ना ग्रुप हा संघ मैदानाच्या आतमध्ये. 1 बॉल 1 धावेची आवश्यकता. स्कोर लेवल. बॅटिंग करत असताना स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज तयार. फैजल शेख, गोलंदाज जितेश टेंबे. हा चेंडू जर डॉट आला तर मॅच मध्ये ट्विस्ट पाहायला मिळेल. सामना टाय होईल. इथे आपण पाहताय तर संधी दोन्ही संघांसाठी जिवंत आहे. शेवटचा 1 बॉल आणि आता 1 धावेची गरज. फैजल साठी हा चेंडू फुलटोज आहे, झेल नाहीये आणि एक विजयी फटका येतोय फैजलच्या बॅटमधनं. सामना जिंकलाय. वेल प्लेट आर्यन अन्ना 11. बाळा राऊत साहेबांचं मनापासून कौतुक, अभिनंदन. दोघांनी शेक हँड करा. मैदानाच्या बाहेर या आणि विजेते दोन्ही कॅप्टन टॉस साठी या. नाणेफेकीसाठी लगेच विनर आर्यन अन्ना 11 आणि त्यांच्या विरोधात टीम फाईट करेल मैदानाच्या आतमध्ये जाणता राजा 11. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी लगेच यायचे. तत्पूर्वी या मॅचचा मॅन ऑफ द मॅच